नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026 साठी बघायची की मित्रांनो आपण आज MPSC मित्रांनो पॅटर्नला अनुसरून बघायची की ठिकाणी आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न का मित्रांनो कव्हर करणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर एकदम मित्रांनो बघायची की MPSC बघायची की मित्रांनो आपण आज बघायची की मित्रांनो मागं विचारण्यात आलेले जे की मित्रांनो 10 प्रश्न संचरेखनी कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता रोज बघा याच प्रकारची बघायची की मित्रांनो व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ओके. आणि लगेच वही पेन घ्या आणि मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय ओळखा. आता बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसा दिला आहे, 49 4 25 16 9 36 प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते. ओके. आता 4 मित्रांनो बघा पहिलं काय करा, हे संपूर्ण बघा वर्ग संख्या आहेत मित्रांनो, म्हणून काय करा या संपूर्ण संख्यांचा घ्या वर्ग. हे 49 7चा 4 2चा 25 5चा 16 4चा पुन्हा 3 हा 9 आहे मित्रांनो 3चा आणि 36 आहे 4चा, सॉरी 6चा आहे 36. ओके. आता मित्रांनो बघा या ठिकाणी नेमकं संबंध बघायचे की कशा प्रकारे मित्रांनो दिलेला आहे. काय केलं आहे, या दोन संख्यामध्ये मित्रांनो 2चा फरक आहे, पुन्हा या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे, पुन्हा मित्रांनो या संख्यामध्ये बघायचे की आपला 2चा फरक म्हणजे काय, जर 3मधून आपण 2 वजा केले उरलं किती 1, तर 1चा वर्ग किती मित्रांनो 1 या ठिकाणी संख्या यायला पाहिजे. 1 कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा, फक्त इथंच आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा इथूनच झालं. कारण इथं बी 1 नाही हा असणार नाही, इथं बी 1 नाही हा पण असणार नाही, आणि इथं पण 1 नाही म्हणजे हा पण असणार नाही. ओके. समजा तुम्ही इथं शुअर नाही, समोर बघा आता मग 2. ओके. 2चा वर्ग 4, मग मित्रांनो मग पुन्हा ओके 2चा वर्ग 4, मग पुन्हा 2च्या बा इथं काय पुन्हा 2 प्लस केलं, इथं मित्रांनो बघा या प्रकारात 2 प्लस केलं, 2 2 मित्रांनो बघा इकडं मायनस केलं. ओके. इथं काय केलं आता 2 हा 4 बघायची की मित्रांनो 2चा वर्ग 4, मग इथं काय केलं 2 मध्ये 2 पुन्हा प्लस 4 4चा वर्ग 16, मग पुन्हा यामध्ये 2 प्लस 6 6चा वर्ग 36, मग मित्रांनो या ठिकाणी इथे 8, तर 8चा वर्ग कोणता 64, म्हणजे मित्रांनो 64 आहे का या 1च्या साईडला आहे, म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. पुन्हा हां, विनू एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5% कमिशन व 15,000 रुपयांपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक राशी 28,000 रुपये केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले, या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा एकदम MPSC मित्रांनो बघा जी काही लेवलचा प्रश्न ठिकाणी आहे मित्रांनो बघा जी की मागं परीक्षेला मित्रांनो बघायची की आपल्या बघायची की मित्रांनो ग्रुप सीच्या मित्रांनो बघायची की परीक्षेला ठिकाणी आलेला प्रश्न होता. ओके. आता या ठिकाणी बघा मित्रांनो प्रश्नाचं आपण उत्तर कशा प्रकारे काढू शकतो, थोडंसं काय करतो मित्रांनो उत्तराची मित्रांनो सूची बघायची की आपल्या ठिकाणी लांबी जाणार आहे मित्रांनो. या ठिकाणी मी बघायची की ठाव पान घेतो. ओके. आता काय झालं आहे, रिनू एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला काय करते, एकूण विक्रीवर 5% शेकडा व 15,000 रुपयापेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देते. म्हणून मित्रांनो मी काय करतो पहिलं, आता बघा हे 15,000 रुपये घेतो, या 15,000 मित्रांनो बघायची की पेक्षा जास्त विक्रीवर त्याला 2% इन्सेंटिव्ह देते. ओके. 2% इन्सेंटिव्ह. ओके. ही मित्रांनो बघा तुम्ही गोष्ट घ्या. म्हणून जर त्याने मासिक राशी 28,000 रुपये केली तर विनूने एकूण किती कमिशन मिळवले, सॉरी बघा विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके. पहिला प्रश्न समजून घ्या म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं. ओके. आता एकूण मित्रांनो बघा त्याची मासिक राशी किती आहे 28,000, हे घ्या 28,000. ओके. आता एकूण विक्रीवर शेकडा मित्रांनो किती आहे बघा 5%, म्हणून हे 5% आणि याच्या छेदामध्ये आले 100%. ओके मित्रांनो. आता बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 5 0 0 5 8 40ला 0 हातच्याले 4, पुन्हा 5 दुनी 10 हाताच्या मित्र किती बघा 14, म्हणजे मित्रांनो किती 1400 रुपये मित्रांनो बघायची की विनूला बघायची की मित्रांनो कमिशन भेटलेली
आहे. ओके, आता पुन्हा काय म्हणलं आहे, मग 15,000 रुपयेपेक्षा जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. ओके, म्हणून मित्रांनो पुन्हा काय करू आपण, या 28,000 हे 15,000 करू मायनस. जर या मित्रांनो मी जर 28,000 जर 15,000 जर समजा मी या ठिकाणी मित्रांनो मायनस केलो तर भेटतात बघा जे की मित्रांनो मला 13,000 रुपये. किती? तर ते भेटतात मित्रांनो 13,000 रुपये. असं वरूनच भेटतं बघा, वरूनच भेटले 13,000. ओके, म्हणून मी काय घेतलो, हे 13,000 जशास तसे. मग पुन्हा मित्रांनो आता याच्या गुणाकारामध्ये हे 2% जर इन्सेंटिव्ह घेतो, मग गुणाकारामध्ये हे 2% जर इन्सेंटिव्ह आणि छेदामध्ये 100. पुन्हा हा प्लस हा कट, हा कट, हा कट. आता 13 दोन्ही 26 आणि समोरचा 0 म्हणजे 260 रुपये मित्रांनो या ठिकाणी भेटले बघा जी की आपल्याला 2% इन्सेंटिव्ह. ओके, तर मित्रांनो एकूण किती रुपये भेटले मग त्याला, तर या ठिकाणी मित्रांनो एकूण कमिशन इन्सेंटिव्ह किती मिळाली, तर मित्रांनो करा याची बेरीज. 1400 प्लस 200 मित्रांनो 1600 आणि वरचे 60 म्हणजे किती, 1660 रुपये. मित्रांनो या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर आहे काय मित्रांनो, आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा आता पुढचा प्रश्न बघा जे की कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. आता बघा, एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण मतदार किती, या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर आता मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की कशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. मित्रांनो बघा, कोणतीही निवडणूक असो मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये बघा एक गोष्ट असते नेहमी, ते म्हणजे तिथं 100% मित्रांनो बघायचे की मतदार असतात. ओके, आता मित्रांनो प्रश्न काय म्हणला, तर या ठिकाणी मित्रांनो 100% फक्त 8% मतदारांनी मतदान केले नाही, म्हणून मित्रांनो 100मधून आपण काय करू, हे 8% वजा. जर 100%तून आपण 8% वजा केले, उरले किती म्हणजे 92. हे 92% मित्रांनो बघायचे की मतदारांनी मतदान केलेलं आहे. मग या मित्रांनो निवडणुकीमध्ये फक्त 2 उमेदवार होते आणि निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांच्या 48% मित्रांनो मते मिळून बघा जी की त्याने किती 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. म्हणून मित्रांनो बघा, आता जर पहिल्या उमेदवाराला मित्रांनो 48% मते मिळाले तर दुसऱ्या मित्रांनो म्हणजे हारलेल्या उमेदवाराला किती भेटलेत हे कळण्यासाठी आपण काय करू, या 92 मधून हे 48 वजा करू. ओके, म्हणून 92 मधून हे आपण 48 वजा. आता 2 मधून 8 जात नाही, इथं 12तून 8 गेले 4, मग इथं उरले 8, 8 मधून 4 गेले 4 म्हणजे किती मित्रांनो 44% मतं ही मित्रांनो बघा त्या हारलेल्याला भेटलेली आहेत आणि जिंकलेला किती भेटले तर 48. मग मित्रांनो बघा, मग पुन्हा एकदा वाचवा, निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते जास्त मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. म्हणजे मित्रांनो बघा, आता जिंकलेल्या उमेदवाराला याच्यापेक्षा एकूण किती 1100 मतं जास्त प्लस मध्ये एकूण किती टक्के मतं जास्त पण येतात, तर त्या कारणासाठी मित्रांनो काय करू आपण, एकूण आता जिंकले त्याला किती पण येतात 48%, मग हारले त्याला किती पडले 44%. मग मित्रांनो जर आपण या ठिकाणी 48 मधून जर 44% या ठिकाणी वजा केले, उरले किती 4%. तर मित्रांनो बघा, हे जे मित्रांनो 4% आहेत, हे 4% म्हणजे हे 1100 मतं. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायची की आता एकूण 100% मतं काढायची आहेत. तर हे 100% मते मित्रांनो काढण्यासाठी आता याचा करा तिरपा गुणाकार. कशाचा, या 100चा 1100ची. मित्रांनो कसा, या 100चा करा 1100ची. हे 100 गुणाकारात 1100 आणि छेदामध्ये आले हे 4. आता 4 1 4, 4 1 4, 4 2 8, उरले 2 आणि 4 5 20. पुन्हा 25 0 0, 25 0 0, 25 1 25 ला 5 हात 4 2, पुन्हा 25 1 म्हणजे 7 2 म्हणजे किती 27. म्हणजे किती मित्रांनो 27,500 बघायचे की मित्रांनो एकूण बघायचे की मित्रांनो मतदार होते. म्हणजे किती, तर जे की मित्रांनो बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा पुढे आता कशा प्रकारे बघायचे की मित्रांनो पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा चौथा प्रश्न काय म्हणतो,
एका फळ विक्रेत्याने 48 मित्रांनो बघा रुपये डझन याप्रमाणे 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा आणि ते किती रुपये मित्रांनो बघा या प्रकारामध्ये प्रश्न विचारला. आता एक मित्रांनो फळ विक्रेता आहे त्यानं काय केलं 48 रुपये डझन मित्रांनो म्हणजे काय 48 रुपयाला 1 डझन मित्रांनो बघा या 48 रुपयाला 1 डझन याप्रमाणे त्यानं मित्रांनो काय केलं हे 48 डझन केळी विकत घेतली. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी या 1 डझनच्या खाली 48 ओके. मग यापैकी मित्रांनो काय केलं त्यानं यापैकी मित्रांनो 1 डझन केळी नासली. मित्रांनो यापैकी 1 डझन केळी नासली ओके मित्रांनो नासल्यानं नासली ओके. मग आता पुन्हा आपण काय करू पुन्हा आता याचा करा तिरपा गुणाकार 48ला 48 आले जशास तसे आणि छेदामध्ये आलं 1 ओके. आता मित्रांनो बघा दोघांचा करा गुणाकार 48 गुणाकारात 48. आता 8 8 64 ला 4 हातच्याले 6 8 चौक 32 आणि हे 6 म्हणजे 38 ओके. पुन्हा प्लस इथं 4 8 32 ला 2 हातच्याले 3 ओके. मग पुन्हा 4 चौक 16 3 मित्रांनो 16 17 18 19 हे 4 ला 4 8 2 10 हातच्याला 1 9 3 12 वरचा 1 13 पुन्हा हाताचा 1 म्हणजे 1 आणि 1 2 म्हणजे किती 2304 हे मित्रांनो बघायचे की आपल्याला एकूण बघायचे की मित्रांनो या 48 डझन बघायचे की मित्रांनो केळीची किंमत भेटलेली आहे किती 2304. आता मित्रांनो बघा पुन्हा काय म्हणले आता यातली 1 डझन मित्रांनो केळी नासली मग आणि उरलेली केळी किती 72 रुपये डझन विकली. मग मित्रांनो जर या 48 डझनमध्ये मित्रांनो बघा केळी जर 1 डझन केळी नसले तर उरले किती मग 47 डझन उरले ओके. मग मित्रांनो पुन्हा काय झालं त्यानं ही 47 डझन उरलेली केळी ही 72 रुपये डझननं विकलाय. तर या व्यवहारात त्याला एकूण नफा झाला की तोटा या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा 47 केळी उरली ओके. मित्रांनो बघा पुन्हा काय आता आणखी एकदा वाचतो मित्रांनो बघा त्यातील 1 डझन केळी नासली तर उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर त्या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा या प्रकारचा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणून हे आपण 47 डझन घेऊ ओके. मग आता मित्रांनो आपण याच्या अगोदर काय करू त्यानं कसं केलं आहे सर्व केळी 72 रुपये डझन म्हणजे मित्रांनो कसं बघा कसं तर 1 केळी मित्रांनो बघा 1 डझन केळी ही मित्रांनो बघायची की 72 रुपये डझन कसं 72 रुपये डझन विकलाय. तर एकूण या 47 केळीची आपल्याला बघायची की मित्रांनो 47 बघायची की डझन केळीची आपल्याला किंमत काढायची आहे ओके. म्हणून आता एक घ्या पुन्हा प्रश्नचिन्ह आता करायचा तिरपा गुणाकार 47 गुणाकारामध्ये 72 ओके. आता मित्रांनो बघा 47 गुणाकारात 72 केलं तर आता आपल्याला किती भेटतं बेसती 14 ला 4 हातच्याला 1 बेचोक 8 आणि 1 9 सती 49 हातच्याला 4 7 चौक 28 4 32 म्हणजे किती 4 ला 4 9 दोन्ही 18 ला 8 हातच्याला 1 2 आणि 1 हातच्याचा 1 3 आणि 3 ला म्हणजे किती 384 हे आणि 2304 हे. मग मित्रांनो बघा 384तून हे जर 2304 आपण वजा केलं तर आपल्याला बघायचं आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते. म्हणून हे 384 घ्या आणि याच्यातून मित्रांनो बघा 2300 एक मिनटं किती 3384 आणि 2304 4 मधून 4 गेलं 0 8 ला 8 3 मधून 3 गेलं 0 आणि 3 मधून 2 गेलं 1 म्हणजे किती मित्रांनो 1080 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. तर आहे काय आहे मित्रांनो बघायची की क्रमांक बघायची की 1080 रुपये नफा ओके लक्षात असू द्या. पुन्हा पुढे बघा आता जे की मित्रांनो कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आता बघा 6वा प्रश्न 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल मित्रांनो बघायची की या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे ओके. आता मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न विचारला एकच काम करा मित्रांनो पहिलं
या मित्रांनो बघा जी की 250 मीटरची लांबीची गाडी आणि 250 मीटरचा मित्रांनो लांबीचा प्लॅटफॉर्म यांची करा बेरीज पहिलं. ओके मित्रांनो बघा याची दोघाची करतो मी बेरीज. 250 प्लस 250. ओके मित्रांनो आता हे दोघांचे जर समजा आपण बेरीज केल्या तर येते किती 500. म्हणून मित्रांनो मी घेतो बरोबर 500. आता तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बघायचे की आपल्याला एका सूत्राला अनुसरून काढावं लागेल. तर ते सूत्र तुम्हाला सांगतो बघा. तर मित्रांनो ते सूत्र हे आहे बघा. ओके ते सूत्र मित्रांनो हे आहे लक्षात घ्या. आता अंतर मित्रांनो किती भेटलं आपल्याला हे 500 बघा मित्रांनो 250 असे बघा आपल्याला भेटलं अंतर. ओके हे आपण अंतर म्हणून अंतर किती 500 हे घ्या 500. आता वेग किती बरोबर वेग 45 किमी गुणाकारात वेळ किती वेळ आपल्याला काढायला सांगितलं आहे आणि याच्या गुणाकारामध्ये 5/18ला 5/18 जशास तसे. आता मित्रांनो हे 500ला 500 जशास तसे आले आणि गुणाकारामध्ये हे जे खाली 18 होते हे आले वरी आणि हे बघा 50 गुणाकारात 5 हे गेले खाली. ओके आता 3 सांग 18 3 × 3 3 5 15 5 × 5 5 × 5 म्हणजे इथं आलं 100. ओके मग 3 2 6 3 5 15 5 × 5 5 2 10 आणि इथला 0 इथं मग 20 2 40 मित्रांनो बघायचं की सेकंद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो आहे काय पर्यायामध्ये बघा जे की क्रमांक ब. ओके लक्षात ठेवा. ओके पुढचा प्रश्न आता बघा 32 मीटर लांबी आणि 15 मीटर रुंदी असणाऱ्या खोलीमध्ये 0.5 मीटर लांबी आणि 0.5 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत. तर एकूण फरशा किती लागतील प्रकारचा प्रश्न विचारला. काहीच करू नका हे 32 घ्या आणि हे मित्रांनो घ्या 15 हे 32 गुणाकारात 15 आणि मित्रांनो छेदामध्ये घ्या हे 0.5 आणि 0.5. आता मित्रांनो बघा या बघा या शून्याच्या बाद पॉईंट या पॉईंटच्या बाद इकडे किती अंक आहेत 1 म्हणून वरी 1 0 वाढून घ्या हा पॉईंट कट करा. इथे देखील 1 अंक आहे मित्रांनो इथे 1 0 वाढून घ्या हा एक कट करा. आता 5 × 5 5 × 15 म्हणजे इथं 30 आलं. पुन्हा 5 × 5 आणि पुन्हा 5 × 30 उरले 2 मग इथं 2 आले मित्रांनो आणि पुन्हा 5 × 20 म्हणजे किती इथं आले 64. ओके मग मित्रांनो 64 बघा या ठिकाणी 64 गुणाकारामध्ये आपल्याला 30 भेटलं. आता तर याचा करा मित्रांनो तुम्ही गुणाकार. ओके आता बघा हे 0ला 0 जशास तसं हे 0 आहे ना जशास तसं उचलून घ्या. आता 3 चोक 12ला 2 हातच्याला 1 3 सांग 18 वजा 1 19 म्हणजे किती 1920 मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. ओके पुन्हा आता बघा एका सांकेतिक भाषेत 654 म्हणजे यू आर इंटेलिजंट 906 म्हणजे इंटेलिजंट अँड क्रुएल आणि 900 आणि 759 म्हणजे दे आर क्रुअल. ओके आता यापैकी मित्रांनो बघा तर दे या शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरला जातो या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. आता बघा मित्रांनो एका सांकेतिक भाषेत काय 500 बघा 654 म्हणजे यू आर इंटेलिजंट. ओके 906 म्हणजे काय इंटेलिजंट अँड क्रुअल. पुन्हा 959 म्हणजे काय दे आर क्रुअल. तर देसाठी आपल्याला बघायचं की कोणता सांकेतांक वापरल्या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. बघा अगोदर काय करा तुम्ही मित्रांनो एका प्रकारे बघा जी की हे संपूर्ण लिहून घ्या जे की मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दाखवते त्या प्रकारे या प्रकारे मित्रांनो बघा संपूर्ण लिहून घ्या. आता सेम टू सेम मित्रांनो जे शब्द आणि अंक आहेत ते तुम्ही कापून घ्या. ओके जसं की 6 6 गोल करून घ्या मग 5 5 9 9 7 0 4 वेगवेगळे आहेत म्हणून ठेवून टाका. पुन्हा आता यू मग इथं बघा सेम टू सेम मित्रांनो बघा जे की तुम्ही या ठिकाणी अंक हे करून घ्या गोल किंवा कसे करा जसं की क्रुअल क्रुअल आर आर इंटेलिजंट इंटेलिजंट. ओके आता आपल्याला काय विचारलंय तर देसाठी मित्रांनो बघा दे. आता दे कुठं आहे इथं तर मग याच्यासाठी मित्रांनो इकडे कोणता अंक उरला आहे 7 म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक क. ओके लक्षात ठेवा. पुढे आता जॉनचा जन्म 1940 साली झाला डेव्हिडचा जन्म 1940 वर्षी झाला तर
पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मित्रांनो बघा, डेव्हिड, डी म्हणजे डेव्हिड, डेव्हिडचा जन्म मित्रांनो 1940ला झाला आहे. आणि जे म्हणजे जॉनचा जन्म बघा जे की मित्रांनो 1980ला झाला आहे. म्हणजे मित्रांनो बघा ठिकाणी एक गोष्ट कळली आपल्याला, तर हा डेव्हिड मित्रांनो बघा या जॉनपेक्षा बघा जे की 40 वर्षांनी मोठा आहे. एकच गोष्ट कळली. ओके, आता पुन्हा आता बघा खालचे विधान सत्य कोणते कोणते मित्रांनो बघा विधान सत्य येतात. डेव्हिड हा 40 वर्षांनी मोठा आहे. बघा मित्रांनो पर्याय एक बघा जे की सत्य आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुन्हा जॉनचे वय डेव्हिडच्या दुप्पट आहे. मित्रांनो बघा नाही. पुन्हा डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट आहे, नाही. आणि फक्त अ आणि ब बरोबर हे पण नाही. ओके, लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न, 5:44 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या, एक सूत्र पाठ करा. 30h - 11/2 m आपलं सूत्र आहे. 30ला 30, h म्हणजे आवर्स, आवर्स म्हणजे किती? हे 5. मग मायनस 11/2 m म्हणजे मिनटं, मिनिट म्हणजे 34 सेकंद, सॉरी 34 मिनटं. आता बेक बे उरले किती? 14, बेसती 14. आता 3 15, समोरचा 1 0, 150 आले. आणि मित्रांनो आता 17 गुणाकारात 11. आता 11 सती 77ला 7, 7, 11 1 11 वरचे किती मित्रांनो? 11 1 11 वरचे 7 म्हणजे किती? 18 झाले. ओके, आता जर मित्रांनो ठिकाणी आपण जर या 150मधून जर 187 आपण या ठिकाणी मित्रांनो वजा केलं तर उरतं बघा की 37 अंश. आणि मित्रांनो बघा आता याच्यासमोर मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आणि मित्रांनो बघा मायनस 37 अंश जर समजा या ठिकाणी मित्रांनो आता पर्यायामध्ये असला जर समजा तुम्ही त्याला बरोबर केल्या तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. ओके, म्हणून मित्रांनो कधी बी बघा घड्याळाचा प्रश्न असला मित्रांनो आणि समजा जर तुम्हाला या ठिकाणी समोरच्या उत्तरासमोर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस 37 अंश येत असेल तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट बघा हे मायनस कट करा फक्त आणि फक्त 37 अंश सिलेक्ट करा. म्हणजे काय? जे की क्रमांक मित्रांनो प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची जे की MPSC मित्रांनो मार्फत बघा की ग्रुप C म्हणजे मित्रांनो बघा जी की कची पद भरती जे की तलाठी पद भरती. ओके, यासाठी मित्रांनो लागणारे बघा जी की गणित आणि बुद्धिबळाची मोस्ट PYQ प्रश्न असतात. जर तुम्हाला मित्रांनो इकडे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच्या आत्ता शेअर करा. ओके, आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा असे का नेक्स्ट लेवलच्या इंग्लिशच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.